नमस्कार. आज मंगल फाळके या वाटारच्या दिव्यांग आहे. आज त्यांनी अर्ज केला आयुक्त कार्यालयात आयुक्तांना, ज्यावेळेला ते हे होते आपले नितीन उबाळे. तर 2023 नोव्हेंबरमध्ये त्यांना आदेश दिला होता की जागा त्यांना हे करावे. त्यांच्या जागेची पाणी मोजणी होऊन ढोलेसाहेब असताना तत्परतेने त्यावेळेला प्रोसेस करण्यात आली. पण अजून पण 1.5 वर्ष होत आला. आज ह्या व्यक्तीला हातावर चालत येतात. 50 हेलपाटे त्यांचे ह्या प्रांत ऑफिसला झालेले असतील. नवीन आलेल्या प्रांत साहेबांना विचारणा केली असता त्या उद्धटपणे उत्तरं देतात. हे प्रशासन जनतेसाठी आहे का कुणासाठी आहे हा आम्हाला प्रश्न पडला. आज दिव्यांगांसाठी तुमच्याकडे सहनशीलता नसेल आणि ह्या प्रश्नावर तुम्ही आज घरकुलचा विषय लांब राहतोय. त्यांना जागाच नाही अजून, त्यांना आपत्ती नाही. यांचं वय 67 आहे, त्या 69% अपंग आहे. 57 वर्ष आज 21 वर्षे वाटार निंबाळकर या ठिकाणी ते राहत आहेत, वास्तव्यात आहेत. आदेश होऊन पण त्यांची पुढं प्रोसेस होत नाही आहे. त्या मॅडमला विचारलं तर ते म्हणतात कलेक्टर ऑफिसला तुम्ही जावा, आम्ही वरिष्ठांना कसं विचारू. आज त्यांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. अशा लोकांना तुम्ही न्याय देणार नाही तर कुणाला देणार आहे. त्यांना भेटण्यात सुद्धा टाळाटाळ करतात अधिकारी, भेटून सुद्धा देत नाहीत प्रांत ऑफिसला. आज ह्या दिव्यांगांना न्याय मिळावा. आमच्याकडे असे 10 प्रकरणं असतील की त्यांना जागा नाहीत, त्यांना आदेश होऊन पण अजून आज तो 1.5 वर्ष झाले जागा मिळालेली नाही. मोजणी पण झाले त्यांची, मोजणे पण झाले. आणि आदेशानं मोजणी झालेले आहेत. मोजणी कामी हे प्रकरण समाज कल्याण विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलं. त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते तालुक्याला आलं. तालुक्यावरती भूमी अभिलेख विभागाच्या अंतर्गत त्याच्या मोजण्या झाल्या. वाटार निंबाळकर या ठिकाणी पॉईंट फिक्स करून त्यांचे जागेचे नकाशे हे करण्यात आले, फायनल करण्यात आले. जागेचं स्पॉट स्थळ पाणी करण्यात आली. ज्यावेळी ढोलेसर प्रांताधिकारी म्हणून होते त्यावेळी सगळी कार्यवाही तात्काळ आणि वेळेत विहित कालावधीत पार पडली. त्यानंतर ज्यावेळी जागेची स्पॉट व्हिजिट झाली, मोजणी झाली, ताबा देण्याचा विषय बाकी होता, त्यावेळी इकडं प्रस्ताव आल्यानंतर या कार्यालयाकडून पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला समाज कल्याणला. कारण नसताना विनाकारण 3 वेळा पत्रव्यवहार कारण नसताना क्वेऱ्या काढलेल्या आहेत आणि तो पत्रव्यवहार समाज कल्याणला केलेला आहे. बरं, एकदा क्युरी काढल्यानंतर 3 वेळा काय गरज आहे काढायची. आज या दिव्यांगांना न्याय भेटला पाहिजे. मी बच्चू भावांना पण फोन केला होता, ते पण संपर्क करतील नंतर. आज आम्ही न्याय जवळ भेटत नाही तोवर उठणार नाही. ते सर्व दिव्यांग आहेत.